दैनिक पंचांग श्री गणेशाय नमः। स जयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां। प्रारंभीसी गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो। तो सिंधुर्वदन देव उत्कर्ष पावत आहे। दिनांक 3 डिसेंबर 2024। शालिवाहन श्री शके 1946। संवत्सर क्रोधी नाम संवत्सर। अयन उत्तरायण। ऋतू सौर शिशिर ऋतू। मास पौष। पक्ष शुक्ल पक्ष। तिथी चतुर्थी तिथी शुक्रवारी रात्र 23:40 पर्यंत। नंतर पंचमी तिथी सुरू। वार शुक्रवार। नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र रात्र 22:22 पर्यंत। नंतर शततारका नक्षत्र सुरू। योग वज्र योग दुपारी 12:37 पर्यंत। नंतर वणिज योग सुरू। करण वणिज करण दुपारी 12:26 पर्यंत। नंतर विष्टीकरण सुरू अशुभ। चंद्र राशी चंद्र सकाळी 10:48 पर्यंत मकर राशीत असेल आणि नंतर चंद्र सकाळी 10:48 नंतर कुंभ राशीत प्रवेश करेल। सूर्य राशी धनु। आज आकाशात राशीत असणारे ग्रहज्ञान। मेष राशीत हर्षल वक्री 29 अंशावर। वृषभ राशीत गुरु वक्री 18 अंशावर। मिथुन राशीत कोणताही ग्रह नाही। कर्क राशीत मंगळ वक्री 7 अंशावर। सिंह राशीत कोणताही ग्रह नाही। कन्या राशीत केतू वक्री 6 अंशावर। सिंह राशीत कोणताही ग्रह नाही। तुळ राशीत कोणताही ग्रह नाही। वृश्चिक राशीत बुध 28 अंशावर। धनु राशीत रवी 18 अंशावर। मकर राशीत चंद्र 26 अंशावर। शुक्र 5 अंशावर। कुंभ राशीत शनी 20 अंशावर। मीन राशीत राहू वक्री 6 अंशावर। नेपच्यून 3 अंशावर। राहू काल शुक्रवारी सकाळी 10:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असतो। अग्नीवर पृथ्वीवर अग्निवास आहे। शुक्रवार हा देवीचा वार असल्यामुळे दुर्गादेवीचे दर्शन करावे। कुलदेवीचे दर्शन घ्यावे। कुलदैवतेला हार व फुले अर्पण करावी। मंत्र जप करावा। ओम दुर्गा दैवे नमः। ओम कुलदैवताय नमः। दिनविशेष दुपारी 12 वाजेपर्यंत चांगला दिवस। विनायक चतुर्थी भद्रा दुपारी 12:26 सुरू होईल ते रात्री 23:40 पर्यंत असेल। तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते। वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते। नक्षत्राच्या श्रवणाने आयुष्यातले सर्व पातक निघून जाते। योगाच्या श्रवणाने रोगांचे निवारण होते। कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात आणि या सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते। श्री शुभम भवन्तु।